वर बघितलं आणि आयुष्य बदललं. कधी वेळ मिळाला तर एक काम नक्की करून बघा. एकटं उभं राहा, कुठल्याही गच्चीवर, रस्त्यावर किंवा आपल्या घराच्या अंगणात, आणि वर बघा. हो, फक्त वर, आकाशाकडे. पहिल्यांदा बघताना काही कळत नाही. आपण फक्त बघत राहतो. काय असतं त्यात? काहीच नाही. ना आतषबाजी, ना मोठा देखावा. पण तरीही काहीतरी असतं त्याच्यात. काहीतरी असं जे डोळ्यांना दिसत नाही, पण मनाला मात्र स्पर्श करून जात असतं. मन शांत होतं, विचार थांबतात, आणि मग लक्षात येतं की आपण आयुष्यात किती धावतोय, कुठं पोचण्यासाठी, कुणाला तरी सिद्ध करण्यासाठी, काहीतरी पकडण्यासाठी. पण या धावपळीत आपण सर्वात महत्वाची गोष्ट विसरतोय, ती म्हणजे वर बघणं, स्वतःकडे बघणं, आयुष्याकडे बघणे. आकाश आपल्याला बोलत नाही, पण शिकवतं नक्कीच. आपल्याला थांबायला शिकवतं, खोल विचार करायला शिकवतं, आणि सर्वात महत्वाचं स्वतःशी भेटायला शिकवतं. कधी लक्ष दिलंय का तुम्ही? आकाश कधीही प्रश्न विचारत नाही, पण आपल्याला प्रश्न विचारायला नक्की भाग पाडतं. आपण इतके दिवस काय केलं, किती हसलो, किती जगलो, आणि किती वेळा फक्त जगण्याचं नाटक केलं. मोठ्या मोठ्या गोष्टींच्या मागे धावताना आपण छोटे छोटे आनंद गमावलेत का? एखाद्या सकाळचं स्वच्छ निळं आकाश बघायचं राहूनच गेलंय का? एखादी रात्र फक्त स्वतःशी बोलत बसणं टाळलंय का? एखादा स्वप्नांचा तुकडा भीतीमुळं दाबून ठेवलाय का? आपण सगळेच धडपडतोय, पण कशासाठी? फक्त जगण्यासाठी की जिंकण्यासाठी, की खरं तर स्वतःलाच समजून घेण्यासाठी? आकाश आपल्याला हेच शिकवतं. प्रश्नांना पाहून पळून जाऊ नकोस, त्यांना सामोरं जा, मस्तपैकी सामोरं जा. कारण जेव्हा मनातले प्रश्न सापासारखं वेटोळं करून बसतात, तेव्हा आयुष्याची जागा कमी कमी होत जाते आणि मन घुसमटायला लागतं. तिथंच थांबायचं आणि स्वतःला विचारायचं, मी खरंच जिवंत आहे का, की फक्त जिवंत असल्यासारखं दाखवतोय? आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यात एक ना एक क्षण नक्की असा येतो, जेव्हा आपण बाहेरून हसत असतो, पण आतून तीळ तीळ तुटत असतो. डोळ्यात पाणी नसतं, पण मन मात्र आतमध्ये रडत असतं. लोकांसमोर खूप मजबूत वाटतो आपण, पण एकटं पडल्यावर हृदयातून आवाज येतो, थकलोय मी, खूप थकलोय. पण सांग बरं, आपण खरंच थकतो का? की आपल्याला समजून घेणारं कोणी नसतं म्हणून आपण थकतो? खरं तर आयुष्यातले वादळ नाही थकवत, थकवतं ते मनातलं एकटेपणाचं बोचणं, एकटेपणाची पोकळी. लोक विचारतात, काय झालं? आणि आपण हसून म्हणतो, काही नाही. पण आत मनात कुठेतरी तुटलेल्या, भंगलेल्या भावनांची राख उरलेली असते. स्वप्नांची, अपेक्षांची, विश्वासाची राख. पण बघ ना, आकाशही कधी स्वच्छ नसतंच की. त्यात कधीतरी ढग असतात, त्यात कधी काळोख असतो. पण म्हणून कोणी असं नाही म्हणत की आकाश हरलंय, कारण त्याला स्वतःवर विश्वास आहे की कितीही ढग आले तरी मी पुन्हा निळाच होणार आहे. बस हीच शक्ती आपल्याला आपल्यासाठी शिकायची. एकदा एका संध्याकाळी मी छान पटांगणात बसून आकाशाकडे बघत होते. सूर्य मावळत होता, प्रकाश हळूहळू कमी होत होता, आणि आकाश हलकेच केशरी, गुलाबी, जांभळे कित्येक सारे रंग आकाशात पसरत होते. किती शांत दृश्य होतं ते. पण त्या शांततेत एक प्रश्न होता, इतका बदल कसा?
एकाच आकाशाला किती रंग असू शकतात? सकाळी निळं, दुपारी चमकदार, संध्याकाळी जादुई आणि रात्री तितकंच गूढ. आकाश कधीही एकसारखं राहतच नाही. मग आपण माणसांनी कायम एकसारखं का राहायचं? का दडपून जगायचं? का स्वतःच्या भावनांवर काळोख टाकायचा? त्या संध्याकाळी मला असं जाणवलं की आकाश त्याच्या रंगांबद्दल कधीही माफी मागत नाही. ते निर्भयपणे बदलतो आणि आपण मात्र बदलण्याला घाबरतो. लोक काय म्हणतील? कोणी साथ देईल का? अपयश आलं तर काय होईल? पण खरं तर बदल म्हणजे भीती नाहीये. बदल म्हणजे वाढ. वादळं आली म्हणून आकाश कमी होत नाही, तसंच अडचणी आल्या म्हणून आपली किंमत कमी होत नाही. आपण हे बदलायला हवं, थांबण्यासाठी नाही तर फुलण्यासाठी. आकाशाकडून शिकायचं असेल ना तर निसर्गाकडून शिकायलाच हवं. कारण निसर्ग कधी बोलत नाही, पण तो सांगतो नक्कीच. ढग सांगतात, अडथळे कायमचे नसतात. वारा सांगतो, सोबत नसली तरी चालतं, पण दिशा हवीच. पाऊस सांगतो, रडण्यात काही गैर नाहीये, मन हलकं होतं. सूर्य सांगतो, दररोज पुन्हा उगवता येतं. आणि आकाश सांगतं, मोठं होण्यासाठी आधी मन मोठं करावं लागतं. मग आपण का थांबतो? का घाबरतो? का स्वतःवर सतत शंका घेतो? मर्यादा ही मनात असते, जगात नाही. शंका मनात धरली की माणूस छोटाच राहतो. पण एकदा का विश्वास धरला तर उंच भरारी घेता येते, अगदी आकाशाच्या पलीकडेही. आणि इथूनच खरी सुरुवात होते, खरी यात्रा सुरू होते. स्वतःला शोधण्याची, स्वतःला ओळखण्याची आणि स्वतःला घडवण्याची. कधी लक्ष दिलंय का तुम्ही? आकाशाचा स्वभाव अगदी आपल्या मनासारखा असतो. कधी शांत, कधी रुसलेलं, कधी रंगात येऊन हसलेलं आणि कधी अचानक काळ्या ढगांनी झाकोळलेलं. पण एक गोष्ट मात्र कायम असते, ते असतं स्थिर, अढळ आणि मजबूत. कधी आपणही असंच असावं असं वाटतं. आयुष्याच्या वादळात हेलकावे तरी तुटू न देणारा आत्मविश्वासानं, लपून बसणारं नाही पण आभाळासारखं उभं राहणारं व्हावं. आपण सगळेच आयुष्यात काहीतरी शोधतो. कोणाचं कौतुक, कोणाचं प्रेम, कोणाची साथ, कोणाचं तरी लक्ष. पण वाटेत एक दिवस असा येतोच जेव्हा आपण स्वतःलाच हरवून बसतो. मनाला प्रश्न पडतो, माझं हे नेमकं चाललंय कशासाठी? खरा मी कुठं हरवलंय? माझं आकाश एवढं फिक्क फिक्क का दिसतंय? त्याच वेळी कुणीतरी आतून हलकेच सांगतो, थांब, जरा वर बघ. जितकं मोठं आकाश तितकाच मोठा आयुष्याचा अर्थ. प्रत्येक ढग सरतो आणि प्रत्येक अंधार मागे सारतो. आकाश कधी हार नाही मानत. तू पण नाही मानायची हार. आपण एखाद्या अपयशाला घाबरतो, पण आकाश ते तर रोज कोसळतं कुठं ना कुठं, पावसाच्या रूपाने. प्रेमाला वाट मिळत नसेल तर ते कधी विषाद होतं, कधी कविता, आणि कधी तीच कविता उरात अडकलेलं वादळ बनतं. पण बघ ना, आकाश पुन्हा स्वच्छ होतं, पुन्हा निळं होतं, पुन्हा उभं राहतं. हा निसर्गाचा नियमच आहे. ज्याची मुळं आशेवर रोवली त्यामुळे त्याला कोणीच पाडू शकत नाही. लोक म्हणतात स्वप्न बघा, पण आकाश सांगतं उंच बघा, मोठं बघा आणि उभं राहा. कारण उंच उडायचं असेल तर भीती नाही, हृदय मोठं लागतं. वाऱ्याचा विरोध लागतोच, पण त्याच वाऱ्याचा वापर करून गरुड जसं अजून उंच जातं तसं आयुष्य उंचावून जगायला शिकायचंय. खूप लोक पडतात, थकतात आणि मग हार मानतात.
आणि मग म्हणतात माझं ना नशीबच खराब. पण मी म्हणते नशीब आकाशासारखंच आहे, ते दिसत नाही पण ते असतं. आणि मेहनत ते तर पंख जे दिसतात पण आणि आपल्याला उचलतात पण. जर मन आपलं भारी असेल ना तर आयुष्य किती कठीण असो चालतं. पण जर मनच हरलं ना तर माणूस जगता जगता मेल्यासारखा होतो. म्हणून ना आयुष्यातल्या प्रत्येक वादळाला आपण पराभव नको समजूयात. ती एक फक्त परीक्षा आहे. आणि निसर्गाच्या परीक्षेला पास होण्यासाठी एकच उत्तर आहे, धैर्य. थोडा धीर धर. वेळ कठीण आहे, आयुष्य नाही. आकाशाकडून शिकायचं असेल ना तर एक गोष्ट नक्की शिक, पसरून जग. छोट्या छोट्या गोष्टीत अडकून नको राहूस. तुझ्यातला चांगुलपणा, तुझ्यातली मेहनत करायची वृत्ती, तुझी निष्ठा, तुझं प्रेम नको थांबूस. लहान मन वाद घालतात, मोठं मन आकाशासारखं असतं, सगळ्यांना सामावून घेतं. आणि शेवटी तुझ्या स्वप्नांवर शंका घेणाऱ्यांचं अजिबात नको ऐकूस. त्यांना फक्त तुझ्या पंखांचा आकार दिसतोय, तुझी उंची नाही दिसत आहे. तुझ्या आयुष्यातली इथवरची यात्रा कधीच सोपी नव्हती, पुढची नसेल कदाचित सोपी. पण लक्षात ठेव, पडणारा पाऊस थांबतो, वादळ जातो, रात्र संपते आणि नवीन सकाळ ती येतेच. तुझी येईल, फक्त थांबू नकोस. तुझं आकाश अजूनही पूर्ण नाही झालं. जर हे ऐकताना तुझ्या मनात कुठंतरी आशेचा एक किरण उजळला असेल ना तर हीच माझ्यासाठी सर्वात मोठी कमाई आहे. अजून बोलूयात आपण, अजून उंच जाऊयात, आकाशाच्या पलीकडेही जाऊयात. यू आर लिस्निंग टू शारदा श्रवण, मनातून मनापर्यंत. आपलं चॅनल दिनादिन 93 ला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि तुम्हाला हा भाग ऐकल्यावर कसं वाटलं ते मला कमेंट्स मध्ये नक्की लिहून कळवा. मलाही खरं तर तुमचं आकाश जाणून घ्यायला नक्की आवडेल. पुन्हा भेटूयात नवीन विषय घेऊन. तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची. धन्यवाद.